नमस्कार, मी सद्दाम सिंगुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. जांभळी खून प्रकरणी आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी. खुनामागील कारण अद्यापही गूढ. जांभळी तालुका शिरोळ येथील संदीप भाऊसाहेब पाटील वय 44 राहणार माळभाग जांभळी यांच्या खून प्रकरणातील आरोपींना जयसिंगपूर न्यायालयाने 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खुनामागचे नेमके कारण काय आहे तसेच या गुन्ह्यामागे सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस सध्या करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुकेश बाळू जावेर वय 32 राहणार दत्तनगर शहापूर, रवींद्र रतन कांबळे वय 35 राहणार आंबेडकर नगर इचलकरंजी आणि रतन मोहन कांबळे वय 33 मूळ राहणार रुकडी सध्यारा घोणीमळा शास्त्री सोसायटी इचलकरंजी यांना अटक केली आहे. तिघांनाही शुक्रवारी दिनांक 30 जानेवारी दुपारी 4 वाजता जयसिंगपूर न्यायालयात हजर करण्यात आले. खुनाच्या घटनास्थळी सापडलेल्या 4चाकी वाहनावरून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान आरोपींच्या चौकशीतून खुनामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संदीप पाटील यांच्या खुनामुळे जांभळी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खून वैयक्तिक वादातून झाला की आर्थिक अथवा इतर कोणत्या कारणातून याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. पोलिसांकडून विविध शक्यतांच्या आधारे तपास सुरू असून आरोपींचा मोबाईल कॉल डिटेल्स, वाहनांचा वापर आणि त्यांच्या हालचालींची माहिती तपासली जात आहे. या खून प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य लवकरच उघडकीस आणले जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.